नमो नमः. प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समीक्षां स्वागतम्. एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति. नवमभागस्य सप्तमी कथा एषा. अस्तु तर्हि आरंभं कुर्मः. मुसळधार पावसात रायगड भिजत होता. सकाळ संध्याकाळ चारही दिशा धुक्याने वेढल्या जात होत्या. सावित्री, काळ, गांधारी या नद्यांना उधाण आले होते. खळखळत फेसाळत त्या धावत होत्या. जवळजवळ वर्षभर विश्रांती न घेता सदैव मोहिमेत गुंतलेल्या फौजा आपापल्या घरी परतल्या होत्या. राजांचे सारे सरदार गडावर येत होते. मोरोपंत अद्याप आले नव्हते. राजांनी त्यांना तातडीने माघारी बोलावले. पावसाळा संपताच जंजिरा मोहीम हाती घेण्याचे राजांनी ठरविले. राजांचे नजरबाज त्या भागात फिरत होते आणि एके दिवशी बहादूर खानाचे वकील आपल्या सर्व सरंजामासह गडावर येत असल्याची बातमी आली. बाहेरच्या पावसाने मरगळलेली मने ताजीतवानी झाली. सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. राजांनी वकिलाला सन्मानाने गडावर आणण्याची आज्ञा केली. वकील गडावर आला. त्याला निवासस्थान देण्यात आले. पावसाची उघडीप पाहून राजांनी भेटीचा दिवस ठरविला. राजसदरेसमोर शामियाना उभारण्यात आला. हजर असलेल्या सर्व प्रधानांना आणि सरदारांना दरबारची आज्ञा गेली. दरबारी वेश करून सर्व दरबारी हजर झाले. वकिलाला बोलावण्यासाठी खुद्द निराजीपंत गेले. वकील दरबारी आला. त्याच्या मस्तकी मोगली पगडी होती. अंगात रेशमी अंगरखा व पायात विजार होती. आपल्या खुरट्या दाढीवरून हात फिरवीत तो दरवाजा पाहत होता. त्याच्या मागे तपके घेतलेले सेवक अदबीने उभे होते. शिवाजी राजांचा तो वैभवसंपन्न दरबार पाहून वकील चकित झाला होता. त्याची नजर वारंवार रत्नखचित सिंहासन, जरी बैठका, नरमियाच्या बिछायती यांवर फिरत होती. निराजीपंतांना तो अनेक प्रश्न विचारित होता. सिंहासनाकडे बोट दाखवून त्याने निराजीपंतांना विचारले, एवढं सुरेख सिंहासन कुठं मिळालं? मिळालं नाही, हे इथं घडवलं. यासाठी 32 मण सोनं आणि लक्षावधी रुपयांचं जड जवाहीर खर्ची पडलं. शिवाजीजवळ एवढी संपत्ती आहे? खोटी ऐट करण्याची सवय आमच्या राजांना नाही. वकील विचारात पडला होता. एवढं ऐश्वर्यसंपन्न राज्य असता शिवाजी मोगलांची ताबेदारी स्वीकारील, आपले गड देईल, हे त्याला खरे वाटत नव्हते. आणि त्याचवेळी गुर्ज बाजारांचा पुकार कानांवर आला. क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदू पतपातशः, राजा शिवछत्रपती महाराज. सारा दरबार उभा राहिला. निगाह रखो, खडी ताजी, बा आदब, बा मुलाहिजा. सुवर्ण गुरझप घेतलेले गुरझपदार आदब पुकारी सिंहासनाजवळ आले आणि त्यांच्या पाठोपाठ येणाऱ्या शिवाजी महाराजांचे दर्शन साऱ्यांना झाले. मुजऱ्यासाठी माना लावल्या. सिंहासनाला वंदन करून राजे सिंहासनावर बसले. उजव्या बाजूला संभाजीराजे स्वतंत्र बैठकीवर बसले. राजांची नजर दरबारावरून फिरली. रामचंद्रपंतांनी वकिलाची उपस्थिती जाहीर केली. दक्षिणेतील मोगली सुभेदार खान जहान बहादूर कोकलताश जाफर जंग यांच्याकडून दरबारी वकील आमच्या दरबारी हजर झाले आहेत. राजांनी सस्मित वदनाने वकिलाकडे पाहिले. त्याने लवून त्रिवार कुर्निसात केला. आमच्या दरबारी बहादूर खानांचे वकील आले आहेत, याचा आम्हाला परम हर्ष झाला आहे. वकिलांचं आम्ही स्वागत करतो. वकील पुढे झाला. त्याने हलकी टाळी वाजवताच मागचे सेवक पुढे झाले. तपकांची आच्छादने काढली गेली. सुवर्ण होनांची आणि मौल्यवान वस्तूंची तपके झगमगत होती. तपके राजांच्या पुढे करण्यात आली. राजांनी तपकांना हात लावून नजराण्यांचा स्वीकार केला. वकील म्हणाला, हुजुरांच्या मेहर नजरेनं बंदा गुलाम झाला आहे. वकील म्हणाला, बहादूर खानांनी एवढ्या तातडीनं आपले वकील का पाठवले? कसली विनंती त्यांनी केली आहे? हे जाणण्यास आम्ही उत्सुक आहोत. त्यांच्या विनंतीचा आम्ही जरूर विचार करू. राजसभेतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य प्रगटले होते. राजांच्या त्या शब्दांनी वकील आश्चर्यचकित झाला होता. कसे सांगावे हे त्याला समजत नव्हते. शेवटी त्याला कंठ फुटला. हुजूर, आमचे मालिक बहादूर खान यांनी हुजुरांच्यासाठी जहापनाह औरंगजेब बादशहा यांच्याकडे अर्ज पेश केला होता. बादशहा कृपाळ होऊन त्यांनी आपला अर्ज मंजूर केला. आपल्या सर्व अपराधांची बादशहांनी क्षमा केली आहे. आपल्या अर्ज मंजुरीचं शाही फरमान आलं आहे. ठरल्याप्रमाणे आपले गड आमच्या स्वाधीन करून आपले शहाजादे संभाजीराजे यांना फरमानाचा व बादशाही नोकरीचा स्वीकार करण्यासाठी पाठवावे, असा बहादूर खानांनी निरोप पाठविला आहे. राजे हसले. म्हणाले, वकील साहेब, निरोप नसेल, आज्ञा असेल. वकिलाने आवंढा गेला. भयभीत होऊन तो म्हणाला, जी हुजूर. क्षणात राजांचे हास्य विरले.
संतप्त होऊन राजे उभे राहिले. त्यांची जळजळीत नजर वकिलावर खेळली होती. कोंदणात बसवलेल्या हिऱ्यांप्रमाणे चमकणारे ते भेदक डोळे पाहण्याचे धैर्य वकिलाला राहिले नाही. त्याच्या कानांवर शब्द पडले होते. आज्ञा? कोणाला? आम्हाला? तुमचे बहादूर खान स्वतःला कोण समजतात? आम्ही लुटलेला बहादूर गड एवढ्यात विसरला गेला? असा कोणता पराक्रम तुमच्या बादशहानं अथवा बहादूर खानानं केला की ज्याच्या दरबारावर आम्ही आमचे गड तुमच्या ताब्यात द्यावेत? आमच्या युवराजांनी तुमची चाकरी पत्करावी? पण हुजूर, खामोश. असा अपमान आमच्या दरबारी सहन केला जात नाही, जाणार नाही. आमचा संताप वाढवण्याच्या आधी दरबारातून चालते व्हा, नाहीतर बेमुरवत वर्तनाबद्दल तुमची गय केली जाणार नाही. त्याच संतापाच्या भरात राजे राजसदरेवर उभे होते. मुजरे झडले, मानव वर झाल्या. तेव्हा राजे गेले होते. वकिलावर वीज कोसळली होती. त्याच्या डोळ्यासमोर संतप्त बहादूर खान दिसत होता. बादशहाने पाठवलेले फरमान तह होणार या बातमीने आनंदून जाऊन औरंगजेबाने वाढवलेली बहादूर खानाची मनसब, खुश होऊन भेट म्हणून पाठवलेला हत्ती, या सर्वांचे काय करायचे? बहादूर गडाच्या लुटीपेक्षाही ही थप्पड मोठी होती. ती सहन करण्याचे बळ बहादूरला मिळावे म्हणून वकील मनातल्या मनात अल्लाची प्रार्थना करीत होता. भर पावसात गड उतरत होता. अधुना नवम भागस्य अष्टमी कथायेषा. मोरोपंत गडावर आले. पावसाळ्यानंतर उघडल्या जाणाऱ्या जंजिराच्या मोहिमेबद्दल राजे मंत्रिमंडळाबरोबर बोलत होते. आपल्या फौजेचा मुलुखाचा अंदाज घेत होते. जंजिराची सर्व माहिती नजरबाजांकडून उपलब्ध होत होती. एवढी महत्त्वाची मोहीम राज्याचे सव्वेसाची वीर मुत्सद्दी मोरोपंत यांनाच द्यायची राजांनी ठरवली होती. त्या मोहिमेत लक्ष घालण्याची राजांनी मोरोपंतांना आज्ञा केली. याचवेळी धरणगावच्या लुटीची नुकसान भरपाई मागण्यासाठी इंग्रज वकील ऑस्टिन गडावर आला. राजांनी वकिलाची दरबारी गाठ घेतली. दरबारात युवराज संभाजीराजे हजर होते. राजांनी इंग्रज वकिलाची नुकसान भरपाईची मागणी धुडकावून लावली. ऑस्टिन निराश होऊन गडाखाली उतरला. गडाची विवेकसभा खलबतखाना दररोज रंगत होता. राजांनी अनेक पेत मनाशी धरले होते. अनाजीपंत पाचणला आल्याचे राजांना कळले होते. मोहिमेनंतर बऱ्याच दिवसांनी अनाजी परतल्यामुळे राजांनी त्यांना गडावर बोलावले नव्हते. अनाजी येण्याची वाट पाहून एके दिवशी राजांनी अनाजींना भेटीला येण्याचा निरोप पाठवला. पण दुसऱ्या दिवशी अनाजी गडावर आली नाहीत. राजे आपल्या महालात बसले होते. 2 प्रहरची वेळ असूनही गारवा कमी नव्हता. शेजारी सोयराबाई बसल्या होत्या. राजे आपल्या विचारात मग्न होते. सोयराबाई उठल्या. राजांचे लक्ष सोयराबाईंच्याकडे गेले. का उठलात का? शेजारी बसलेलं माणूस देखील लक्षात येत नाही. मग बसून तरी काय करायचं? राणीसाहेब, आम्ही पुढच्या मोहिमेचा विचार करीत होतो. त्याखेरीज काही का सुचत नाही? खूप सुचतं, पण हे पहा, जरा मोरोपंतांना बोलावणं पाठवा. हो. सोयराबाई महालाबाहेर पडत असता राजांनी परत हाक मारली. आणि हे पहा, निरोप पाठवून परत या, नाहीतर जाल तशाच रागात. सोयराबाई हसल्या. निरोप सांगून माघारी महालात आल्या. राजे सोयराबाईंच्या जवळ गेले. राणीसाहेब, मग हा रागावलात ना? पण असा गैरसमज करून घेऊ नका. राज्य श्रींचं, पण तुम्ही शंभूराजे, रामराजे हेच आमचे. तुम्ही घरच्यांनीच आम्हाला समजून घ्यायला हवं. सोयराबाई पदराशी चाळा करीत म्हणाल्या, खरं सांगू? सांगा ना, पण रागावणार नाही. छे, मुळीच नाही. आपण कोणाचेच नाही असं साऱ्यांना वाटतं. राजे त्या वाक्याने दुखावले. सोयराबाईंचा हात हाती घेत ते म्हणाले, राणीसाहेब, आम्ही पण माणूसच आहोत. दैवानं हे कर्तव्य आमच्या नशिबी आलं. ते पार पाडण्यात जीव थकून जातो. मोहिमातून फिरताना रात्री अपरात्री जाग येते. दाराशी पहारा असतो. गस्तकऱ्यांची जाग असते. देवट्यांचा उजेड असतो. आम्ही मात्र एकटे असतो, बंदिवान जीवासारखे. आम्हाला तुम्हा सर्वांची आठवण येत असते. आता शंभूराजे मोठे झाले, करते झाले. यापुढं आम्ही भरपूर उसंत घ्यायची ठरवली आहे. संभाजीराजांच्या नावाबरोबर सोयराबाईंनी हात सोडवून घेतला. का? राजांनी विचारले. तोच. मनोहारी आत आली. मोरोपंत येत असल्याची तिने वर्दी दिली. मोरोपंत आले. त्यांनी दोघांना मुजरा केला. राजांनी विचारले, पंत, कोकणातील नावा आणि गुराबा तयार व्हायला किती अवधी लागेल? आणखीन 2-3 महिन्यांचा तरी अवधी लागेल असं वाटतं. शक्य तेवढ्या लवकर ते काम पुरं करण्याची कोशिश करा. जी, अनाजी अजून आले नाहीत? जी, नाही. का? त्यांची तब्येत बरी नाही? जी, बरी आहे. मग अनाजी का आले नाहीत? जी, आले नाहीत. पण का?
राजांचा आवाज चढला, कारण त्यांना लाज आहे, अब्रूची चाड आहे. सोयराबाई बोलल्या. राजांनी वळून पाहिले. त्यांची नजर परत मोरोपंतांच्यावर खेळली. मोरोपंत खाली मान घालून उभे होते. असा अनाजींचा काय गुन्हा घडला की त्यांनी आमच्या समोर यायला लाजावं? अनाजींनी काही केलं नाही, राणीसाहेब, मोरोपंत म्हणाले. पण सोयराबाईंनी तिकडे लक्ष दिले नाही. केलं युवराजांनी. अनाजी फक्त निस्तरतायत. राजांना काही अर्थबोध होत नव्हता. ते उतावीळ होऊन विचारते झाले, काय केलं युवराजांनी? आपल्या युवराजांनी त्यांच्या नात्यातल्या ब्राह्मण मुलीला पळवून लिंगाण्यावर जबरदस्तीनं ठेवली आहे. राणीसाहेब, राजे ओरडले. खरं तेच सांगितलं. सगळीकडे कुजबूज चालू आहे. मोरोपंत, हे खरं? राजांनी विचारले. असं ऐकतो खरं. अनाजी सेवेतून निवृत्त होण्याच्या गोष्टी बोलतायत म्हणे. राजे सुन्न झाले. काय बोलावं हे त्यांना कळेना. युवराज कोठे आहेत? सध्या गडावरच आहेत, सोयराबाई म्हणाल्या. हवं तर त्यांना बोलावून विचारा. नको, राजे म्हणाले. मोरोपंत, तुम्ही असेच गड उतरा. हे खरं असेल तर अनाजींना फार मोठा धक्का बसला असेल, याची वाच्यता कोठे होऊ देऊ नका. दुसऱ्या दिवशी सकाळी अनाजी मोरोपंतांसह राजांच्या समोर आले. अनाजी आल्याचे कळताच सोयराबाईही महाली आल्या. एक रात्रीत राजे थकले होते. राजे अनाजींना म्हणाले, अनाजी, आम्ही एवढे का परके की आमच्यावर रुसून गडाखाली राहावं? अनाजींनी शेला डोळ्यांना लावला. राजे पुढे झाले. त्यांचा कंठ भरून आला. सांगा अनाजी, आम्ही ऐकलं ते खरं? अनाजींनी होकारार्थी मान हलवली. महाराज, किती केलं तरी आम्ही चाकर. ते पडले युवराज, उद्याचा राज्याचे स्वामी. आज त्यांच्या विरुद्ध तक्रार केली. आपली नाराजी होईल त्यांच्यावर. पण एक ना एक दिवस आपण एक व्हाल आणि तेव्हा झालेली गोष्ट आता भरून येणार नाही. पोर मेली असं समजून आम्ही गप्प बसलो. फार मोठी चूक केली तानाजी. संभाजीराजे आमचे चिरंजीव असतील, पण तसेच ते राज्याचे युवराजही आहेत. राज्याची जबाबदारी पेलणारे तुम्ही, ही तुमचीही जबाबदारी होती. राजांचा चेहरा करारी बनला. त्यांच्या मुठी वळल्या गेल्या. राजे घोगऱ्या आवाजात म्हणाले, अनाजी, संभाजीराजांचा निवाडा उद्या भर दरबारी केला जाईल. हे करू नये, सोयराबाई म्हणाल्या. कारण त्यातून काही निष्पन्न होणार नाही. उगीच गवगवा तेवढा वाढेल. राणीसाहेब, गुन्हा शाबित झाला तर युवराज म्हणून मुलाहिजा राखला जाणार नाही. हं, सोयराबाई हुंकारल्या. ताकीद देऊन सोडणं होईल, एवढंच ना? राजांनी क्षणभर नेत्र मिटले. अशा गुन्ह्यांना आजवर आम्ही जी शिक्षा देत आलो ती शिक्षा युवराजांना दिली जाईल. युवराज असले तरी तोफेच्या तोंडी दिलं जाईल. महाराज, अनाजी उद्गारले. तुम्ही आता जा. आम्हाला आता काही ऐकवत नाही. राजे पाठमोरे होऊन उभे राहिले. दाराशी आलेल्या पुतळाबाईंनी राजांचे शेवटचे शब्द ऐकले होते. तोंडाला पदर लावून त्या धावत सुटल्या. पावसाची झड घेऊन अंगाला झोंबणारा वारा गडावर थैमान घालीत होता. अधुना नवम भागस्य नवमी कथा एषा. 7 महालातील आपल्या महालात सोयराबाई हाती विणकाम घेऊन बसल्या होत्या. दासी वारा ढाळीत होत्या. बाल राजाराम धावत महालात आले. आईसाहेब, दादा महाराजांच्याकडे जाऊ? काही नको जायला, बाहेर खेळा. हिरमुसले होऊन राजाराम बाहेर गेले. असली पोरं पोटाला असल्यापेक्षा नसलेली बरी. साऱ्या वाड्याभर बोलवा गेली या, दासी म्हणाल्या. आमासनी समजलं तेव्हापासनं घशाखाली घास उतरना. तरी मला संशय होताच. दिवसा दुपारी रात्री बेरात्री युवराज गड उतरू लागले तेव्हाच मला संशय आला. पण सांगणार कोणाला आणि ऐकणार कोण? अचानक सोयराबाईंचे बोलणे थांबले. महालात पुतळाबाई येत होत्या. त्यांना पाहून सोयराबाईंच्या चेहऱ्यावर विजयाचे हसू प्रगटले. कोण? धाकट्या राणीसाहेब, बऱ्याच दिवसांनी वाट चुकला. पुतळाबाई नजीक गेल्या. थोरल्या बाई, माझं ऐका. फार पेटलं नाही तोवर हे विझवायला हवं. पेटायचं राहिलंय काय? तुम्ही सांगितलं तर. कोण? मी बाई, काय सांगणार? तुमच्या आज्ञेत जेवढे आहेत तेवढे आमच्या आज्ञेत नाहीत. पुतळाबाईंनी दासींच्याकडे पाहिले. त्या चटकन निघून गेल्या. डोळ्यात अश्रू आणून पुतळाबाई म्हणाल्या, युवराजांची चूक झाली खरी, पण ती सावरून नको का घ्यायला? घ्या ना मोठ्या बाई, मी तुमच्या पाया पडते. पोटच्या लेकराची तुम्हाला आण. शपथ मागे घ्या. लाज नाही वाटत? त्या उणग्या पोरासाठी मला शपथ घालता? माझ्या लेकराची? पुतळाबाईंचा संताप उफाळला. उणग्या पोरासाठी नव्हे, तुमच्या माझ्या कपाळीच्या कुंकवासाठी शपथ घालते बाई. त्यांना ते सहन व्हायचं नाही. भारीच कळवळा दिसतोय. तरी बरं, पोटाला पोर नाही. बाई, गप्प बसा. उगीच नसती लुडबुड करू नका. जाते मी बोलावलं नव्हतं. पुतळाबाई संतापातच महालाबाहेर पडल्या. दाराशी अंग चोरून उभ्या असलेल्या दासी आत आल्या. सोयराबाई म्हणाल्या, भारीच
पुळका आला होता आणि तिघीजणी तोंडाला पदर लावून हसू लागल्या. पुतळाबाईंना काही सुचत नव्हते. त्यांच्या बेचैनीला काही सीमा राहिल्या नव्हत्या. गडावर रात्र उतरली. महालात समया पेटल्या. त्या समयांच्या उजेडाने पुतळाबाई भानावर आल्या. मनोहारी समई पेटवीत होती. पुतळाबाईंनी आपले अश्रू पुसले. मनू, युवराज महालात आहेत? जी. आणि येसू? त्या पण. मनाचा निर्धार करून पुतळाबाई उठल्या. संभाजीराजांच्या महालात संभाजीराजे पलंगाच्या एका कोपऱ्यात बसले होते. खाली बैठकीवर येसूबाई गुडघ्यात मान घालून बसल्या होत्या. पुतळाबाई महालात गेल्या. संभाजीराजे उठून उभे राहिले. त्यांचे नेत्र आरक्त झाले. चेहरा व्याकुळ बनला होता. येसूबाईंच्या तोंडून हुंदका बाहेर पडला. युवराज, मी सांगितलं तर ऐकाल? जी. अगदी काही न बोलता? जी. असेच उठा, महालात जा, त्यांचे पाय धरा. पण आबासाहेब, सांगितलं ना काही बोलायचं नाही म्हणून. आईसाहेब, आम्हाला कोणी नाही, आई नाही, वडील नाहीत, फक्त वैरी आम्हाला आहेत. ते लुच्चे. अनाजी सांगणार, हा शंभूबाळ, चूक तुम्ही करता आणि बोल दुसऱ्याला का लावता? पुतळाबाई जवळ गेल्या. त्यांनी संभाजीराजांना जवळ घेतले. संभाजीराजे त्या मायेच्या स्पर्शाने रडू लागले. काही वेळाने पुतळाबाई म्हणाल्या, जाणार ना महालात? आपण यावं. संभाजीराजे म्हणाले, चला, मी येते. संभाजीराजांनी डोळे पुसले. पुतळाबाईंच्या मागून ते चालत होते. चौकात पाऊस पडत होता. महालाचा दरवाजा बंद होता. क्षणभर त्या बंद दरवाजाकडे पाहत पुतळाबाई उभ्या राहिल्या. महादेव अदबीने म्हणाला, महालात कोणाला सोडू नये असा हुकूम झाला आहे. पाठीमागे उभ्या असलेल्या संभाजीराजांच्याकडे एक वार पुतळाबाईंनी पाहिले. श्वास घेऊन त्यांनी दारावर थाप मारली. पुन्हा थाप मारली, पण दरवाजा उघडला नाही. काहीच हालचाल ऐकू आली नाही. पुतळाबाईंनी मागे पाहिले तेव्हा संभाजीराजे तिथे नव्हते. त्यांचे डोळे विस्फारले गेले. चौकातून भिजत जाणाऱ्या संभाजींची पाठमोरी आकृती अचूकपणे नजरेत आली. संभाजीराजे दिसेनासे झाले. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.